चळवळीमध्ये काम करत असलेले आपण सर्वजण. दाजींच्याबद्दल मी एक आठवण आपल्याला सांगेन, जास्त वेळ न घेता बरेच मान्यवर बोलणार आहेत. 2003 साली क्रांतिसिंह नाना पाटलांचं जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आम्ही क्रांतिसिंहांच्या वरती एक जन्मशताब्दी अंक प्रकाशित केला होता आणि त्या अंकाच्या निमित्तानं मला दाजींचा सहवास लाभला. आदरणीय दाजींच्या त्या मोठ्या व्यापामध्ये दाजी त्यावेळेला रयतचे चेअरमन होते आणि सातत्याने रयतचे चेअरमन असल्यामुळे दाजींकडे अनेक आंदोलनं, जसं किरण तात्यांनी आता सांगितलं की 220 दिवस त्यांची आंदोलनं सातत्याने मोर्चे सुरू असायचे. तर त्या तेवढ्या सगळ्या व्यापातून सुद्धा नाना पाटलांच्या प्रेमापोटी दाजींनी मला त्यांच्या रेकॉर्डमध्ये आवाजात आम्हाला लेख दिला आणि त्या अंकाच्या प्रकाशनासाठी 3 ऑगस्ट 2003 साली ते पलूसला आले. क्रांतिसिंहांच्या त्या अंकाचं प्रकाशन एनडी दाजींच्या अध्यक्षतेखाली आणि बापूंच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी झालं. या सर्व बापू असतील, नागनाथांना असतील, एनडी दाजी असतील, या सगळ्यांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांच्यासोबत आम्हाला बसता आलं, बोलता आलं, त्यांचे विचार समजून घेता आले, त्यांचं मार्गदर्शन लाभलं. ही फार मोठी आमच्या आयुष्यामध्ये एक बाब आहे. आणि पुढे जात असताना आज आपण जे राजकारणाचा चोथा झालाय, पालापाचोळा झालाय आपण असं म्हणतो, परंतु या सर्व महान व्यक्तींच्या सोबत आम्हाला राहता आलं, त्यांचा सहवास लाभला, हेच आम्ही आमचं भाग्य म्हणतो. आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं दाजींचे विचार पुढे नेण्याची गरज आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.